रत्नागिरी ते सोलगाव हा कोस्टल रोडचा प्रवास म्हणजेच कोकणच्या अद्भुत सौंदर्याला अनुभवण्याचा एक खराखुरा मार्ग आहे. नमस्कार, मी व्ही.एस. गुरु तुमचं स्वागत करतो आपल्या मुंबई ते कोकण बाईक राईडच्या तिसऱ्या भागात. रत्नागिरी सिटीमध्ये पोहोचल्यानंतर आम्हाला आमच्या गावची ओढ लागली. मग तिथे एकही ब्रेक न घेता आम्ही पुढचा प्रवास चालू ठेवला. रत्नागिरी सिटीमधून बाहेर पडलं ना की पहिला एक सुंदर समुद्रकिनारा लागतो. त्यालाच भाट्या बीच असं म्हणतात. संध्याकाळ झाली होती, सूर्य मावळू लागला आणि तो सुंदर सनसेट पाहून आम्ही सगळे थक्क झालो. अरबी समुद्राच्या बाजूने जाणाऱ्या त्या रस्त्याला पाहून मला एका मराठी मूवीचा डायलॉग आठवला. ते तुमच्या कोकणातले सगळे रस्ते समुद्राकडेच येतात? मनातून एकच आवाज आला, हो, आमचा कोकण आहेच एवढा सुंदर. निसर्गाचं ते सुंदर रूप डोळ्यात साठवत आम्ही आमच्या गावच्या दिशेने वाटचाल चालू ठेवली. भाट्टे बीच, पावस, गावखडी असं करत करत आम्ही आडिवऱ्यापर्यंत येऊन पोहोचलो. मग आडिवऱ्यामध्ये थांबलो, थोडासा ब्रेक घेतला. 5 मिनिटं तिथे थांबून सरळ घरी जायला निघालो. वळणावळणाचे रस्ते कापत आम्ही कधी सोलगाव फाट्यापर्यंत येऊन पोहोचलो हे समजलंच नाही. सोलगाव फाटा म्हणजेच आमच्या गावाची सीमा. तिथे थांबून आमच्या ग्रामदेवतेला नमस्कार केला आणि मग गावाच्या सीमेत एंटर केलं. तिथून साधारणतः 3 किलोमीटरवर माझं घर आहे. मग थेट घराच्या इथे जाऊन थांबलो. गावची शांतता पाहून शहराच्या गोंगाटातून सुटका झाल्यासारखं वाटलं. गावाला पोहोचल्यावर प्रवासाचा थकवा कधी निघून गेला हे समजलंच नाही. आणि अशा प्रकारे मी मुंबई ते कोकण ही बाईक राईडची सफर पूर्ण केली. तुम्हाला ही मुंबई ते कोकण ही सिरीज कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.